नमस्कार, मी विशाल पाटील। राज्याच्या राजकारणामध्ये रंगलेली चर्चा फक्त अधिवेशनाच्या सभागृहामध्ये मर्यादित राहिलेली नाहीये। एका व्हिडिओमुळे चहाच्या घोटासोबतच ते पत्रकार परिषदांपर्यंत कोकाटेंच्या रमी गेमवरील मग्नतेच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या। सोशल मीडियावरती कृषी मंत्री म्हणजेच नवे गेमर असं देखील बोललं जाऊ लागलं, तर विरोधक कार्यालयांवरती कुठे चाललंय हे सरकार अशा आरोळ्या ठोकताना दिसून येत आहे। कुणी म्हणतंय शेतकऱ्यांची समस्या वाढतेय, मंत्री महोदय मात्र मोबाईलच्या रंगीबेरंगी पत्त्यांमध्ये व्यग्र दिसतात। कॉरिडॉरमध्ये आता अधिवेशनादरम्यान ब्रेकसाठी ल्युडो कॅरम स्पर्धांची नोंदणी उघडावी लागेल का, अशा उपहासाचे बोल ऐकू येऊ लागलेले आहेत। सभागृहाच्या बाहेर थट्टा टिप्पण्या आणि राजकीय हास्य विडंबनानं रमीचा खेळ सोशल मीडियाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोहोचताना दिसतोय। अधिवेशनाच्या वातावरणामध्ये या गेम बद्दलचे हळवे मिश्किल आणि उपरोधिक सूर अधिकच गडद झालेले आहेत आणि मंत्री विरोधकांच्या संवादाचा तासनतास रमीबाजीमध्ये रंगलेला दिसतोय। तर गेल्या भागामध्ये मी तुम्हाला ऋषी विश्वामित्र आणि अप्सरा मेनकेची कथा सांगितलीच होती की कशा प्रकारे मेनकेनं इंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानून विश्वामित्राची तपस्या भंग केली होती। पण त्यानंतर मेनकेच्या मनामध्ये काय होतं हे अगदी थोडक्या लोकांना माहित असेल, तेही त्यांनी पौराणिक कथा वाचल्या असतील तर। बरं, आपल्या नृत्यकलेनं मेनकेनं विश्वामित्राचं मन मोहरलं आणि त्यांची तपश्चर्या खंडित झाली। मात्र पुढे मेनकेच्या मनामध्ये एक गूढ संघर्ष सुरू झाला। आपल्याकडून एका महात्म्याची साधना विघटित झाली याची अपराधीपणाची भावना तिच्याच मनामध्ये खोलवर रुतली। तसंच तिला विश्वामित्राशी निर्माण झालेले भावबंध देखील जड जाऊ लागले। तपस्येतून बाहेर पडलेले विश्वामित्र संतप्त झाले आणि प्रचंड संतापात त्या दोघांमध्ये या ठिकाणी कलह निर्माण झाला। या गोंधळामध्ये मेनकेला देवलोक आणि पृथ्वीवर कोणतेही स्थान न उरल्याचं जाणवू लागलं। अपराधी बुद्धी आणि प्रेम आणि स्वतःची ओळख या तिढ्यामध्ये ती अडकून पडली। तसंच काहीसं सध्या भूतलावरती झालंय, तर ते नेमकं काय प्रकरण आहे ते देखील आपल्याला सगळ्यांना परिचित आहे, ते म्हणजे हनी ट्रॅप संदर्भातलं। आज या दोन महत्त्वाच्या विषयांवरती वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। रमी खेळतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेतली। त्यात त्यांनी त्यांची बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय। त्यानंतरही विरोधकांकडून मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतानाच दिसतेय। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या कथित रमी प्रकरणानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अगदी दुपारच्या उन्हात वणवा पेटवल्याचं चित्र आहे। सभागृहामधील शिस्त, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि जनतेचा विश्वास या सर्वांना या एका व्हिडिओमुळे प्रश्नार्थक ठरवण्याची वेळ आली। रमीच्या पत्त्यांमध्ये काय गुपित दडलं याचा शोध घेत असतानाच प्रतिक्षेपानं राजकीय डावपेच सुरू केलेले आहेत। सभागृहामध्ये जिथे शेतकरी प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी तिथे मात्र मोबाईल गेमच्या पडद्यावरती मंत्र्यांची बोटं फिरताना दिसणं हे दृश्य आहे तितकंच धक्कादायक। बरं, यावरती माणिकराव कोकाटेंनी आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिलंय। मी गेम खेळत नव्हतो, फक्त यूट्यूबवरती जाहिरात स्किप करत होतो, हे स्पष्टीकरण जणू एखाद्या थरारक कथेतील ट्विस्ट सारखं होतं। मात्र विरोधकांना त्यातला खरा रोमांचच पटत नाहीये। त्यांनी आरोप प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू केलेली आहे। या सगळ्या नाट्यामध्ये सभागृहाची प्रतिष्ठा आणि मंत्र्यांच्या वागण्या बोलण्यातल्या गांभीर्याची आठवण राहते। राजकारणाच्या रंगमंचावरती रमीची ही एक हात चलाखी होती का की खरंच एक साधी चूक, याचं उत्तर खरं तर जनतेच्याच मनात दडलेलं आहे। पण आरोपांवरती सत्ताधाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि विरोधकांनी त्यांना कशा प्रकारे धारेवरती धरलंय हे सुरुवातीला पाहूया। मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला। तो गेम पॉपअप होतो सारखे 5-5 जो 1-1 सेकंदाला ते गेम येत असतात। तो गेम मला तो स्काईप करता आला नाही, कारण तो मोबाईल नवीन होता माझ्या दृष्टिकोनातून। स्काईप कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं, पण नंतर तो स्काईप केलेला आहे, पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही। त्यामुळे तशा प्रकारचं
जो ते जे गेम येतात वारंवार सारखे, तो काही एकच गेम येत नाही. आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर 5G मध्ये आपण चाललोय. त्यामुळे मोबाईलमध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होतात, पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात. पण स्काईप पण ते 30 सेकंद होत नाही. आणि हा 18 सेकंदाचा फक्त व्हिडिओ आहे, जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला स्काईप करण्यासाठी प्रयत्न करतो, तर तेवढ्या वेळातला हा 10-15 सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले. तुम्ही काय करत होता, कसं करत होता, कसं ते पत्त्याला पत्ता जोडत होता, हे दुनियेने बघितलेलं आहे. त्याच्यात तुम्ही म्हणाला की ते सभागृह बंद होतं, पण तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मागचा आवाज बघितला तर आदिवासी भागातले जे शेतकरी, दुधाचा विषय, शेतकऱ्यांचा विषय तिथं सुरू होता आणि तेव्हा तुम्ही तिथं पत्ते खेळत होता. आमचं एवढंच मत आहे की तुम्हाला जर पद दिलं असेल तर त्या पदाचा योग्य वापर ह्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही केला पाहिजे ना. तो न करता तुम्ही अधिवेशनामध्ये काय चाललंय त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही जर तिथं पत्त्याचा खेळ खेळत असतात आणि तुम्हाला कुठेच सिरियस नसतं, हे कितपत योग्य आहे? राजीनामा देण्यात घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे, मी चोर केलेली आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे, माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे, काय झालं काय असं? एक फक्त फोटो, त्याचा व्हिडिओ त्याचा रेकॉर्ड करायला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचणार, 4 दिवसांनी दावा दाखल करणार आहे. आणि त्यांनी जी माझी बदनामी केली आहे महाराष्ट्रामध्ये, एक तर मीडियावाल्यांनी काही टाकलं तिथे खाली लगेच प्रतिक्रिया यायला. बरं, ही काही अगदी पहिलीच वेळ नाहीये बरं का. याआधी देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेचा विषय ठरलेले होते आणि ती विधानं नेमकी काय होती, त्या विधानांवरती आपण आता एक नजर टाकूया. तर कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्य. कर्जमाफीच्या पैशानं शेतकरी लग्न साखरपुडे करतात. दुसरं वक्तव्य, भिकारीही 1 रुपया घेत नाही, आम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा देतो. कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी. नुकसानीनंतर ढेकळ्यांचे पंचनामे करायचेत का? कोकाटेंची वादग्रस्त वक्तव्य तर आपण पाहिली. आता थेट विषयाला हात घालत चर्चेला सुरुवात करूयात. यासाठी आज आपल्यासोबत आपण आमंत्रित केलेल्या आहे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजलीजी दमानिया, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. थेटपणे आपण चर्चेकडे वळतोय. अंजली दमानियाजी, कृषी मंत्री ज्यावेळेला अशा प्रकारची वक्तव्य करतात अनेक वेळेला चर्चेत येताना दिसतात. सध्या व्हायरल असलेला व्हिडिओ जो आहे त्यावरून चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. मात्र आजही घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राजीनामा देणार नाही यावरती ते ठाम असल्याचं दिसून आलं. अंजलीजी. विशालजी, कसं आहे की मला असं वाटतं की आता अतिशय असंवेदनशील असे लोक अंजलीजी, आपला आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. हॅलो, आता येतोय का? आता येतोय, बोला. जी, तर मला असं वाटतं की आत्ताच्या घटकेला महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत त्यांचं एकदा नाही, आपण अनेकदा त्यांची जी आत्ताच काही वेळापूर्वी जी विधानं दाखवलीत आणि त्यांना कृषी मंत्री पद हे जर ओसाड गावची पाटीलकी वाटत असेल, म्हणजे त्यांना तिथे मलाई खायला मिळत नाहीये. म्हणजे अमुक त्यांच्याच शब्दात जर म्हणायचं झालं तर त्यांना प्रत्येकाला मलाईदार अशी मंत्रिपदं हवी असतात आणि त्यात कृषी मंत्रिपद नाहीये. कारण त्याच्यात त्यांना काम करावं लागतंय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला लागतात, त्यांचा हमी भाव मिळतो की नाही, त्यांना त्यांच्या पिकाचा आता जिथे जिथे अवकाळी पाऊस होतो, गारपीट होते, तर त्यांना मोबदले द्यायला लागतात. हे सगळे धंदे त्यांना करायचे नव्हते. म्हणून ते इतके असंवेदनशील असे मंत्री आणि त्यांची एकदा नाही, आपण अनेकदा ही विधानं बघितली आणि आता तर ते थेट अधिवेशनात जर रमी खेळत असले आणि आजची त्यांची जी पत्रकार परिषद होती, मला तर वाटत होतं ते लिटरली आपण म्हणतो ना ततपप करत होते. कारण त्यांना काय बोलावं काय नाही कळत नव्हतं. सुरुवातीला त्यांनी अगदी शेतकऱ्यांचा पुळका घेऊन अगदी मी बोलतोय असं दाखवलं. मग पत्रकारांनी थेट विषयावर हात घातला तेव्हा ते दचकले आणि मग ते सगळंच म्हणाले की हो मला माहित होतं तुम्ही हाच विषय काढणार. मग त्याच्यावरच थेट बोलायला हवं होतं ना त्यांनी. पण ह्या अशा मंत्र्यांना त्यांची जागा दाखवणं जनतेचं कर्तव्य आहे. म्हणूनच आता आम्ही आत्ताच काही वेळापूर्वी आम्ही वाचवा महाराष्ट्राला असं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन जाहीर केलंय. प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही आता ते पोस्ट कार्ड लिहून
तुम्ही मुख्यमंत्र्यांना थेट पाठवा. आम्हाला माणिकराव कोकाटेंसारखे कृषी मंत्री नकोत. आम्ही ठरवणार की आम्हाला कसा मंत्री हवा आणि त्याचं काय मजकूर असेल तो पण मी उदाहरण म्हणून एक मजकूर पाठवलाय असं, आणि त्याच्यात मुख्यमंत्र्यांचा पत्ता लिहून आम्ही ते पोस्टकार्ड सुद्धा मी आता ट्विट केलंय. तर असे पोस्टकार्ड अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठवायचे आहेत येत्या 8 दिवसात. आम्ही सगळ्या शेतकरी संघटनांना सांगणार आहे की हे जर सहजासहजी राजीनामा देत नसतील तर त्यांना तुम्ही आता घरी बसवा, कारण आम्हाला ते कृषी मंत्री म्हणून नको. बरोबर आहे. मतदारांना आणि शेतकऱ्यांना तुम्ही आवाहन एका बाजूला करताय. भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, मी आपल्याकडे येईल. अवधूतजी, एका बाजूला संवेदनशील असलेले मुख्यमंत्री राज्याचा कारभार नेटानं चालवताना दिसून येत आहेत. अनेक प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये इतर त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्यांचे असलेले मंत्री जर अशा प्रकारे व्यवहार करताना दिसून येत असतील तर मात्र काय करायला हवं हे आता सरकारनं ठरवण्याची वेळ आली असं वाटतं का? अवधूतजी, अनेक प्रश्न उपस्थित होतात. मतदार राजा असेल, शेतकरी असतील, सगळेजण एकवटताना दिसतात. दुसरीकडे मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी थेटपणे इशारा देखील मंत्र्यांना वेळोवेळी दिलेला आहे. अवधूतजी, माझा आवाज ऐकू येतोय? येतोय, बोला. धन्यवाद. आज सर्वप्रथम आपल्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या दोघांनाही वाढदिवसाच्या मी आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. 3 लाख लोकांचं नेतृत्व करून विधानसभेमध्ये येतात, कायदे बनवण्यासाठी येतात, लोकांचं रिप्रेझेंटेशन करतात. अशा वेळी प्रत्येक आमदारांनी, तो कुठच्याही पक्षाचा असो, त्याने काही वेगवेगळे संकेत पाळणं हे अतिशय आवश्यक असतं. बरोबर आहे. या संघाची कुठेतरी ज्यावेळी पायमल्ली होते त्यावेळी तुमचे फॉलोअर्स आहेत, एवढी लोक तुम्हाला नेता म्हणून मान्य केलेलं आहे, ती नेते सुद्धा तुम्हाला फॉलो करतात. समाजामध्ये रमी असो, रमा असो किंवा रम असो, या चांगल्या आणि वाईट गोष्टी या प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर ठेवायच्या असतात, परंतु सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या असभ्यच मानल्या जातात. संसदेमध्ये असो किंवा विधान भवनामध्ये असो, काम करत असताना आपण कुठचीही गोष्ट ही अतिशय काळजीपूर्वक करावी लागते, केली पाहिजे. परंतु या विषयाच्या दरम्यान मला आणखीन एक महत्वाचा, अंजलीजी तुम्ही आहात तर तुम्हाला पण एक महिला म्हणून मला एक वेगळा प्रश्न इथे करावासा वाटतो की हे जे व्हिडिओ चित्रीकरण केलंय ते विधान भवनाच्या आतमधनच केलेलं आहे. साधारण मी त्याचा अँगल पाहिला तर तो अँगल हा कुठून तरी वरून, म्हणजे गॅलरीतून आलेला असा मला स्पष्ट दिसतो, मी थोडासा अभ्यास केल्यानंतर. याचा अर्थ असा की गॅलरीमध्ये बसलेल्या कोणीतरी, गॅलरीमध्ये आलेल्या पाहुण्यांनी, जे आमदार नाहीयेत अशांनी हे चित्रीकरण केलेलं मला वाटतं. आता येणाऱ्या भविष्य काळामध्ये एवढे अत्याधुनिक साधनं आपल्याकडे उपलब्ध होणार आहेत, तर आमच्या सभागृहामध्ये काही महिला पण असणार आहेत. जर अशा तऱ्हेने एखाद्या माणसाने एखाद्या महिलेचं चित्रीकरण करून ते सार्वजनिक केलं, कारण तिकडे 3-3, 4-4 तास महिलांना पण बसावं लागतं, तिकडे चर्चा होते, प्रश्नोत्तर होतात, आपला प्रश्न येईपर्यंत थांबावं लागतं. येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही संख्या 33% वाढणार आहे, ज्यावेळी जे महिला विधेयक पास झालेलं आहे. अशा वेळी अशा प्रकारे चित्रीकरण करणं हाच मुळामध्ये गुन्हा आहे असं माझं स्वतःचं मत आहे. बरोबर. ज्याने कोणी ते केलेलं असेल ती व्यक्ती समोर येईलही कदाचित, किंवा त्यांनी ते का केलं हाही प्रश्न असेलच. अवधूतजी, मी आपल्याकडे येणारच आहे, मात्र तत्पूर्वी रुपाली ठोंबरे पाटील, मी आपल्याकडे येतो. रुपाली ताई, एका बाजूला मुख्यमंत्री सगळा कारभार सांभाळत असताना अनेक मंत्र्यांचे कथित व्हिडिओ समोर येताना दिसतात किंवा तशा प्रकारची वक्तव्य होताना दिसतात, त्यामुळे मात्र सरकारवरती थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. त्यावेळेला होणारी कारवाई संदर्भातली मागणी याकडे किती लक्षपूर्वक बघायला हवं, कारवाई व्हायला हवी, कारण जनतेचा वेळ, जनतेचा पैसा, जनतेच्या अपेक्षा याचं बर्डन हे निश्चितच सरकारवरती असतं. रुपालीजी, निश्चित जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान भवनामध्ये आमदार असतात. हे आमदार नियुक्त केलेले नसतात, तर हे आमदार जनतेमधनं निवडून आलेले असतात. आता राहिला विषय, लक्षात घ्या की तुम्ही कोकाटेंचे जे आधीची वक्तव्य आहेत त्या वक्तव्यावर आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, त्यांनी त्यांना तंबी वेळोवेळी दिली होती. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा त्यांना बोलले होते. आता हा रमीचा व्हिडिओ, म्हणजे रमी खेळतानाचा व्हिडिओ जो परवा
परवा म्हणजे 2 दिवसापूर्वी सकाळी प्रसारित करण्यात आला. विरोधकांचं काम आहे सत्ताधाऱ्यांवर आवाज उठवणं, चुका दाखवणं किंवा जनतेची कामं होत नसतील तर सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणं. परंतु आत्ताचे विरोधक सत्ताधाऱ्यांना कसे कचाट्यात पकडतील एवढ्या गोष्टीमध्ये मला वाटतं कुठेतरी सातत्याने कृती करताना दिसतात. म्हणजे एकीकडे विरोधक म्हणतात की सत्ताधारी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आणि दुसरीकडे विरोधक वरच्या गॅलरीमधनं तो कोण मुलगा आहे का तो कोण पत्रकार आहे का तो रोहित पवारांचा कोण आहे त्यांनी आपले मोकाटे कृषी मंत्री यांचाच व्हिडिओ काढला. तो काढल्यानंतर निश्चित विधान भवनामध्ये तो व्हिडिओ जो काही रम्मी खेळण्याचं ते ठिकाण नाही. परंतु आज कृषी मंत्री कोकाटे भाऊंनी माध्यमांसमोर येऊन जी त्यांची बाजू मांडली ती आपल्याला ऐकावीच लागणार आहे ना. कारण का त्यांनी सांगितलं की मोबाईल नवीन आहे, मला ते मी स्किप करत होतो, तेवढाच तुम्ही व्हिडिओ दाखवला आणि माझी जी या माध्यमातून बदनामी झालेली आहे, ज्या माध्यमातून शेतकरी बंधूंना त्याचा चीड आलेली आहे, शेतकरी बंधूंचे निश्चित प्रश्न तिथं मार्गी लावण्यासाठी ते आहेत. त्यांनी आधीचं वक्तव्य त्याच्यावर आता आपला शो नाहीच आहे, त्याच्यामुळे या व्हिडिओवर जे राजकारण विरोधकांनी केलं त्याच्यावर त्यांनी माध्यमासमोर येऊन स्वतःची बाजू मांडली. रुपालीताई, आपल्याला वाटतं की व्हिडिओवरून केवळ राजकारण होत आहे, मात्र आपल्या शेतकरी बांधवांचे प्रश्न कधी उपस्थित केले जाणार, त्यावरती तोडगा कधी निघणार, याविषयी मला शेतकरी नेते रविकांत तुपकर, मला तुमचं मत हवंय की व्हिडिओवरून राजकारण होतंय नाही होतंय त्याकडे लक्ष न देता थेटपणे झालेलं वर्तन आणि घडणाऱ्या घटना शेतकऱ्यांनी अपेक्षा कुणाकडनं करायच्या? रविकांतजी, मुळामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये जगताना काही आचारसंहिता सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे असे संकेत आहेत. आणि जेव्हा सामान्य माणूस जेव्हा असामान्यत्वाच्या दिशेने प्रवास करत असतो तेव्हा या सगळ्या गोष्टी पाळणं खूप महत्वाचं आहे. मोह माया ह्या सगळ्या गोष्टी, सगळ्या लोभापासून त्याला लांब राहावं लागतं. आणि तुम्ही जबाबदार पदावर आहे, कृषी मंत्री हे टॉप 5 मधलं पद आहे. आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. एका बाजूने सरकार आम्हाला मारतोय, दुसऱ्या बाजूने निसर्ग आम्हाला मारतोय. बियाणं उगवलेलं नाही, पीक कर्ज 32% पुढे जायला तयार नाही. काल आमच्या लोणार शेगाव मध्ये एवढी ढगफुटी झाली की शेतांमध्ये धरणं तुंबलेत, लोकांच्या घरात पाणी घुसले. सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत आहे, पीक विमा मिळायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की राज्यातल्या जबाबदार मंत्र्यांनी, विशेषतः कृषी मंत्र्यांनी आणि सगळ्याच मंत्र्यांनी कंटिन्यू शेताच्या बांधावर राहायला पाहिजे. लोकांच्या एक सेकंद यांना फुरसत नाही पाहिजे. आणि विधानसभेच्या विधान परिषदेच्या सभागृहाची एक गरिमा आहे, लक्षात घ्या. याला यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादापासून एक मोठा इतिहास आहे या महाराष्ट्राच्या सभागृहाला. त्यामुळे त्या सभागृहाची गरिमा जोपासणं खूप महत्वाचं आहे. आणि फक्त हा माणिकराव कोकाटेंपुरता विषय मर्यादित नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेवा. सत्तेतले मंत्री किंवा विरोधी पक्षातले कोणतेही आमदार असतील किंवा मंत्री असतील किंवा अधिक मोठे अधिकारी असतील, जे बेजबाबदार वर्तन करतात, जे वाटेल त्या पद्धतीने जनतेला बोलतात, अशा सगळ्यांची अकालपट्टी त्या पदावरून झाली पाहिजे. तुम्हाला जसं यांनी सांगितलं की तुम्हाला लोक फॉलो करतात, छोट्या छोट्या मुलांवर याचा सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो, लक्षात ठेवा. छोटे छोटे मुलं या गोष्टी फॉलो करत असतात. आणि मला काय म्हणायचं, एखादी गोष्ट समजा शेतकऱ्याला तुम्ही आधार नाही देऊ शकले तर ठीक आहे, पण किंबहुना त्याला मानसिक आधार देणं, त्याला हिंमत देणं, हे काम तर तुम्ही करू शकता की नाही. पण हे सगळं सोडून आज आम्ही सोयाबीनला भाव मागायला पाहिजे, कापसाला भाव मागायला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला पाहिजे, तर दुर्दैवाने कृषी मंत्री किंवा महाराष्ट्रातले मंत्री कसे असावेत हे सांगण्यातच आमचा वेळ खर्च होत चाललेला आहे. पण मला असं वाटतं सार्वजनिक जीवनात जगणाऱ्या प्रत्येक माणसाने खूप जबाबदारीनं वागलं पाहिजे. आणि हे कोकाटे साहेब एकटेच नाही, या राज्यातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे असतील, विरोधी पक्ष असे वाटेल तशा पद्धतीने वागतायत. एक वेगळं कल्चर या महाराष्ट्रामध्ये ट्रेंड सेट करण्याचं काम अनेक लोक करतायत. आणि कायद्याचं राज्य राहिलेलं नाही, लक्षात ठेवा. एकदा जर का एखाद्या आमदाराची आमदारकी रद्द केली किंवा त्याच्यावर कडक कारवाई केली तर पुढे हिंमत होणार नाही कोणाची करायची. पण त्यांना लगाम घातल्या जात नाहीये, त्यामुळे वारंवार यांची हिंमत होते. आपला तो बाळ्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, अशा पद्धतीचं धोरण सुरू आहे. मीडियात बोलायचं वेगळं, कृती करताना करायचं वेगळं, हे चालणार आहे, लक्षात ठेवा. बरोबर आहे. महाराष्ट्रात आज रोज 8 शेतकरी 10 शेतकरी आत्महत्या करतायत.
कुठं पापं फेडणार आहे सरकारमधले लोक? बरोबर रविकांतजी, तुम्ही जो मूळ मुद्द्याला हात घातला की एका बाजूला सामाजिक जीवनामध्ये असताना आमदार असू देत, लोकप्रतिनिधी असू देत, तुमच्याकडे मंत्रीपद असू दे, त्या पदाची गरिमा राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मात्र ज्या वेळेला अशा प्रकारच्या घटना घडतात त्यानंतर होणाऱ्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अवधूत वाघजी, मी आपल्याकडे येईल. एका बाजूला आपण मंत्रीपदावरती आहोत, शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि आपल्या वर्तनाबद्दल वेळोवेळी तंबी दिल्यानंतरही तेच जर पाहायला मिळत असेल तर खरोखर आपल्याला वाटतंय का की एका बाजूला माणिकराव कोकाटे आपल्या पदाशी योग्य ते वागतायत? आज ज्या प्रकारे त्यांनी अनेक प्रकारचे आक्षेप घेतले, व्हिडिओ कोणी काढला, काय काढला, या राजकारणामध्ये पडण्याऐवजी पुढे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. अवधूतजी. 100% या बाबतीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू संपूर्णपणे आणि स्पष्टपणे मीडियासमोर मांडलेली आहे. निश्चित त्यांनी अतिशय खेद व्यक्त केलेला आहे आणि अशा प्रकारच्या घटना या चांगल्या नाहीत, घडल्या नाही पाहिजेत, याबद्दल त्यांनी संबंधितांशी बोलणं पण केलेलं आहे. माझा मूळ मुद्दा असा आहे की हा मुद्दा उपस्थित होणं छानच आहे. असे मुद्दे उपस्थित होणं हे विरोधी पक्षांचं कामच आहे. परंतु ज्या लोकांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यांच्या नैतिकतेचं काय, त्यांना मोरल्स काही आहेत का? ज्या रोहित पवारांनी हा मुद्दा उपस्थित केला तेच 2 दिवसापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बोलतात की बोलता येत नाही तर बोलू नकोस आणि आवाज मोठा करू नकोस, आवाज खाली, आवाज खाली, आवाज खाली. शरद पवारांचा नातू हे सोडून काही क्वालिफिकेशन नसलेल्या रोहित पवारांनी या वयामध्ये, सेकंड टर्म आहे त्यांची, या वयामध्ये किती बोलावं, काय बोलावं हे त्यांचं पण त्यांनी ठरवावं लागेल. कदाचित महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस शपच्या अध्यक्षपद न मिळाल्यामुळे त्याला आलेलं नैराश्य मी समजू शकतो. पण त्याचबरोबर त्यांचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, डॉक्टर जितेंद्र आव्हाड, डॉक्टर आहेत म्हणे ते, त्यांनी एका अपराध्याला पोलीस घेऊन जात असताना त्याच्या गाडीसमोर झोपायचं, जणू काही स्वतःला बाबू गेनू समजायचं आणि झोपायचं, हे योग्य आहे का? त्या अपराध्याला वाचवण्यासाठी रात्री 4 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घालायचा, हे योग्य आहे का? आनंद करमुसेला आपल्या मंत्री असताना आपल्या ऑफिसमध्ये आणून, आपल्या बंगल्यामध्ये आणून मारणाऱ्या लोकांना काही मोराल्स आहेत का? तर त्याच्यामुळे गंमत अशी आहे की आज विरोधी पक्ष जो आज फार मोठा सती सावित्रीचा हाव आणतो आहे, त्यांचे हात सुद्धा अशा पापांनी बरबटलेले आहेत, हे मला या निमित्ताने सांगायचं. निश्चितच आहे अवधूतजी, जसं तुम्ही अधोरेखित केलं तोच मुद्दा मी थोडा पुढे घेऊन जातो. रुपालीताई आपल्याकडे. रुपालीताई, एका बाजूला तुम्ही ॲडव्होकेट आहात, दुसरीकडे राजकारणामध्ये सक्रिय आहात. मात्र ज्या वेळेला अशा प्रकारे लोकप्रतिनिधी, सत्ताधाऱ्यांचे असू देत किंवा विरोधकांचे असू देत, जनमत घेतल्यानंतर ते पुढे जातात, मात्र जनतेची सेवा सोडून जर अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राला पाहावं लागत असेल तर ते किती दुर्दैवी आहे. आमदारांचे कान देखील मुख्यमंत्र्यांना एकदा नव्हे 4दा टोचावे लागलेले आहेत. ज्या प्रकारे सभागृहामध्ये बोलताना देखील स्पॉन्टॅनियसली मुख्यमंत्र्यांनी आमदारांना त्यांच्या जबाबदारीची पुन्हा पुन्हा जाणीव करून दिल्यानंतरही आमदारांना ती का होत नाहीये, सत्ताधारी असा किंवा विरोधक असा? रुपालीताई. एक लक्षात घ्या, लोकांमधनं निवडून आल्यानंतर विधान भवनामध्ये काम करत असताना ज्या ज्या आमदारांची कृती चुकलेली आहे त्याच्यावर, मग ते सत्तेतले असो नाही तर विरोधातले असो, त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी कान त्यांचे टोचलेले आहेत. त्यांच्या वर्तनात जर समजा बदल झाला नाही तर त्यांच्यावर कारवाई करणं म्हणजे जनमानसामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, एका आमदाराला लोक शिव्या देत नाहीयेत, संपूर्ण आमदारांच्या बाबतीतलं जनमत खराब होतं हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्याच्यामुळे माझी तुमच्या माध्यमातून हा जो काही व्हिडिओ आलेला आहे त्याच्यावर कोकाटे यांनी यांचं सविस्तर म्हणणं सांगितलेलं आहे. निश्चित वरच्या लेवलला त्यांना ती कारणे नोटीस पण पक्षाकडनं मिळाली असेल, ते त्यांचं तिथं म्हणणं मांडतील. परंतु आपल्या माध्यमातून आमचे शेतकरी नेते आहेत तुपकर भाऊ, आम्हाला विनंती करायची त्यांना की शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत, कृषी मंत्र्यांपर्यंत पोहोचवा, ते आपण सोडू. तुम्ही अजिबात वेळ घालवू नका, कारण का हे वातावरण पेटवण्याचं काम रोहित पवार यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. कारण का रोहित पवारांकडे व्हिडिओ कसा गेला तर त्यांच्याच व्यक्तीने, त्या व्यक्तीचंही नाव तुम्हाला काही दिवसात येईल, त्या व्यक्तीने मोकाड्यांचाच व्हिडिओ कसा काय काढला. बरं, मोकाड्यांचा एक वय पासा किंवा मोकाटे एक वकिली पेशेनी आहेत, त्याच्यामुळे त्यांनी तो त्यांचा स्टँड घ्यायचा तो घेतलेला आहे.
आणि हे त्यांनी जे रिझन सांगितलं, नवीन मोबाईल आल्यानंतर तो हँडल करण्यासाठी खरंच वेळ जातो. म्हणजे मी त्या आमच्या पक्षाचेच म्हणून नाही, जर एक लक्षात घ्या की कोर्टामध्ये जरी कुठली केस गेली तरी ज्यांच्यावर आरोप ठेवलेले आहेत नक्की त्यांना तुम्हाला संधी द्यावीच लागते. रुपालीताई, त्याचप्रमाणे अनेक वेळेला सर्वांना संधी दिली जाते, मात्र त्या संधीचं सोनं करणं हे त्या व्यक्ती परत्वे निश्चितच वेगळं असतं. शेतकरी नेते रविकांत तुपकर, मी आपल्याकडे येईल. रविकांत तुपकरजी, एका बाजूला जनतेचा वाढता दबाव पाहायला मिळतोय, मतदारांचाही वाढता दबाव या पुढच्या काळात पाहायला मिळेल. मात्र रविकांत तुपकरजी, काय आवाहन करू इच्छिताय तुम्ही? कारण एका बाजूला सामाजिक कार्यकर्ते असलेल्या अंजली दमानी यांनी एक वेगळा प्रश्न उपस्थित करत थेटपणे मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिण्याची मोहीम राबवण्याचं आवाहन केलेलं आहे. मात्र आज शेतकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला नेमकं काय सांगावंसं वाटतं? स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणा, उपमुख्यमंत्री म्हणा, हे सगळे पाहत असतील तर त्यांना काय आवाहन इच्छित आहे तुमच्याकडून शेतकऱ्यांच्या बाजून? रुपालीताई आमच्या भगिनी आहेत. रुपालीताईंनी सांगितलं की म्हणजे आमचे काय प्रश्न आहेत ते आम्ही थेट त्यांच्या समोर मांडत, ते आम्ही सातत्यानं मांडतच असतो. आणि म्हणजे सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्ष यांच्या राजकारणाशी आम्हाला काही घेणं देणं नाही. खरोखर आहे, पत्रकारांनाही ते घेणं देणं नाहीये. एकाने गाय मारली म्हणून आता आम्ही वासरू मानू, अशी भूमिका दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षाची असते. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. पण या सगळ्या भानगडीमुळे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोपावत असतो, लक्षात घ्या. आज या सगळ्या भानगडीमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला पडलेत ना, मुख्य प्रश्न बाजूला दुसरेच प्रश्न सुरू झाले. आणि मी पुन्हा सांगतो की हा एका कृषी मंत्र्यापुरता विषय नाहीये. विरोधी पक्ष असो, सत्ताधारी पक्ष असो, सार्वजनिक जीवनात जगणारे कोणतेही लोक असो, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हिंमत नाही झाली पाहिजे त्यांची पुन्हा हे सगळं करायची. यांची शाळा घ्या ना मुख्यमंत्र्यांनी 2 दिवस आणि त्यांना स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या. आणि इथे काय झालंय मी तुम्हाला सांगू का, आता मी बुलढाणा जिल्ह्यात राहतो. माझ्या विरोधात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव निवडून आलेले आहेत. ते पण सत्तेचा दुरुपयोग करून आमच्या सारख्या चळवळीतल्या लोकांना तडीपार कर, सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, आणि या सत्तेचा आणि मंत्रिपदांचा उपयोग हे लोक फक्त दुसऱ्या लोकांना ज्यांनी प्रश्न विचारला त्याला तुरुंगात टाका, याला जेलमध्ये टाका, याला तडीपार करा, यांच्यावर गुन्हे दाखल करा, याच्यात खर्च करतात. मला असं वाटतं यांनी सामान्य माणसाच्या प्रश्नावर जर सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून जर विचार केला तर लोकांना खूप दिलासा मिळू शकतो. एकदा वर्ष निघून गेले, आता मला सांगा रोजच्या 8 आत्महत्या होत आहेत. आता एक दिवस निघून चालण्याचे किती लोक मेल्यावर या सरकारला जाग येणार आहे? अंजली दमानी ताईंनी जे आंदोलन घेतलंय ते अतिशय चांगलंच आहे. पण मला असं वाटतं की जे सगळे वाचाळवीर आहेत किंवा यांच्या कामाचा आढावा घ्या मंत्र्यांचा, आणि जे निष्क्रिय ते सगळ्याच बाजूला काढा. तशी अनेक लोक आता टपून बसलेत मंत्री व्हायला, पण जे खरोखर ज्यांचं मॉरल आहे, ज्यांची नैतिकता ठिकाणावर आहे, जे खरोखर संवेदनशील आहे, त्याची लोकांचं निश्चित आठवण करून देण्याची वेळ आलेली आहे. याच संदर्भात रुपालीताई बोलतात. रुपालीताई, नाही, मला एवढंच सांगायचंय की तुपकर भाऊंना की जसे ते आंदोलनातनं घडलेले आहेत, मी आंदोलनातनं घडलेली आहे. आता जे झालंय ते झालंय, आपण त्याच्यावर चर्चा करतोय त्याच्याकडे, कारण का शेतकरी नेते म्हणून तुपकर भाऊंकडे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत, त्यांनी ते सरकारकडे द्यावे. आणि आमचा प्रयत्न असाच राहणार आहे, जरी आम्ही सत्तेत गेलो, की ते प्रश्न लवकरात लवकर कसे सुटतील. कारण का लोक तुमच्याकडे ज्या विरोधात जरी तुम्ही असले तरी शेतकरी आमचे बंधू भगिनी तुमच्याकडे प्रश्न घेऊन येतात. तुम्हाला सोयाबीनचा भाव असेल, इतरांचे सगळे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही कृषी मंत्र्यापर्यंत पोहोचवावे. येणारा हा जो काही आपल्या गेलेला वाया गेलेला वेळ आहे, बरोबर आहे, तो वेळ भरून निघावा आणि सत्ताधाऱ्यांकडून योग्य ती कामं व्हावी एवढीच अपेक्षा. खरं तर वेळेची कमतरता आहे आणि ज्या वेळेला आपण या संदर्भातली चर्चा करतोय त्यावेळेला एक गोष्ट निश्चित सांगावीशी वाटते. इंग्रजीमध्ये एक छोटीशी म्हण आहे, रिस्पॉन्सिबिलिटी इज इक्वल टू पॉवर. ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये सत्ता येते त्यावेळेला त्याचा सदुपयोग व्हावा, त्यामुळेच जनतेचं भलं घडतं, हेच सांगावं असं वाटतं. धन्यवाद रुपालीताई, धन्यवाद अंजलीताई, धन्यवाद रविकांत तुपकर आणि अवधूत वाघजी, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. मात्र ज्यावेळेला एका मुख्य पदावरती तुम्ही असतात त्यावेळेला फक्त केवळ तुमची आणि तुमच्या कुटुंबाची नव्हे तर सामाजिक जीवनामध्ये राज्यातल्या जनतेची जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि त्या जबाबदारीचं भान राखावं हे मुख्यमंत्र्यांनी देखील अनेक वेळेला सांगून झालेलं आहे. त्याचा कुठेतरी आमदारांना विसर पडतोय का, याचा सत्ताधारी आणि विरोधक आमदारांनी विचार करावा एवढीच अपेक्षा. लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.